ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे पाणी बिल वसुलीचा 100 कोटींचा टप्पा ओलांडलाय। गेल्या वर्षी याच काळातील वसुलीच्या तुलनेत 18 कोटी रुपयांची जास्त वसुली झाली आहे। त्याचबरोबर आतापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात 9603 नळ जोडण्या खंडित केल्या असून 411 मोटर पंप जप्त केले आहेत। तसेच 547 पंप रूम सील करण्यात आले आहेत, तर 9923 थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे 225 कोटी रुपयांच्या घरात आहे। त्यापैकी 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही 148 कोटी रुपये। एकूण बिलांच्या रकमेपैकी आतापर्यंत 106 कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे। पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत। तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचंही पवार यांनी सांगितलंय। पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचं लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आलंय। त्यानुसार पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रूम सील करण्यात येत आहे। तसेच पाणी बिलाचा भरणा न करता खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबवण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये असे त्यांना निर्देश देण्यात आले आहेत। तसेच पाणी बिल वसुलीत हयगय करणारे अभियंता आणि लिपिक यांच्यावर शिस्तभंग तसेच वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे। तरी नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे तसेच थकबाकीदारांनी बिल भरून पालिकेस सहकार्य करावे, अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल असं उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केलंय। तर माझीवाडा मानपाडा या प्रभाग समितीत 176 अशी वसुली करण्यात आली आहे। नवपाडा कोपरी या ठिकाणी 529, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत 219, कळवामध्ये 1346, उथळसरमध्ये 435, दिवामध्ये 1611, लोकमान्य सावरकर 734, मुंब्रा 3137, तर वागळेमध्ये 1416 असे एकूण 9603 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत। तर महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरांसाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट लागू करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे। ही योजना 31 मार्च 2025 या कालावधीत लागू राहील। या योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये 100% सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील। या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही। तसेच ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांनाही लागू असणार नाहीये।